हिंदूच्या मुली कुठं आहेत, काय परिस्थिती केली त्यांची, एकदा जरा माहिती घेऊन बघा. बांगलादेश मधला हिंदू, तिथली माहिती घेऊन बघा, काय परिस्थिती आहे, काय हाल आहे. युट्यूब वरती सगळं सर्च करा मित्रांनो. भारतासारखा सुरक्षित देश मुसलमानांसाठी जगात कुठं नाही. भारतासारखा सुरक्षित देश हे मी म्हणत नाही, हे पाकिस्तानातले लोक बोलतायत. आणि मग तुम्ही इथं अशा पद्धतीनं वागताय, अशा पद्धतीनं लोकांना त्रास, हे होता कामा नये. जो भारतावरती प्रेम करणारा मुस्लिम आहे त्याचा आम्ही समर्थक आहे, परंतु पाकिस्तान हरल्याच्या नंतर त्याच्या घरी सुद्धा घेत आहे. भारत हरल्याच्या नंतर कुणी फटाकड्या उडवत आहे, त्याच्या खट्ट विरोधामध्ये आम्ही आहे. त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती येणारे कार्यकर्ते आहोत. हे घडलं पाहिजे, जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून हे जे प्रकरण भिगवण मध्ये घडलंय, इथल्या राजकीय पुढाऱ्यांना पण माझी विनंती आहे, मताचं राजकारण बाजूला ठेवा. आपल्या घरातली एक पोरगी गेली आहे, तिचं लग्न आहे 4 दिवसानं, तिला बाप नाही, आई आता रडती आहे, डसा 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 माझी पोरगी माझ्या ताब्यात आणून द्या. आणि म्हणून आपण राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवून आपण या विषयामध्ये या घराच्या पाठीमागे उभं राहायचं आणि त्यांची मुलगी त्यांच्या हातात आणून द्यायची, घरात आणून द्यायची, सुरक्षित आणून द्यायची. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तिचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही पोरं सगळे इतक्या ताकदीने आल्याच्या नंतर त्यांच्या आता लक्षात आलं असेल जे कुणी षडयंत्र करतायत. आणि हा जो आजर आहे, मी एसपी साहेबांना विनंती करतोय, आजरच्या मुसक्या आवळा तुम्ही त्याच्यावरती मोकांतर्गत कारवाई करा आणि हे मुलगी आमची सुरक्षित घरी आणून द्या. तुमची हत्तीवरनं मिरवणूक हा गोपीचंद पळकर आणि संग्राम माया या दिवस आजर असं त्याला दाखवा, अद्दल घडवा की परत त्यानं नाव कुणाचं काढलं नाही पाहिजे. मग आम्ही तुमची हत्तीवरनं मिरवणूक काढतो, मी काढतो, संग्राम भाई आणि मी. इथं हत्ती नसला तर कर्नाटकात आणतो, परंतु मिरवणूक काढतो. बरोबर, हत्तीची संख्या कमी, सगळे हत्ती आता बाहेर गेले, पण काही करतो. कारण ज्या पोलीस प्रशासनानं चांगलं काम केलंय, पोलीस प्रशासनाशिवाय हे काम होऊ शकत नाही मित्रांनो. पोलीस जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत हे काम घडू शकतं, नाहीतर कायदा 18 वर्ष पूर्ण झाली असे जे प्रकार घडतायत, आई वडिलांच्या संमतीशिवाय ज्या मुलींची लग्न होत आहेत अशी परस्पर त्यांच्याबद्दल 21 वर्षाची अटक घातली पाहिजे. 18 ऐवजी 21 वर्ष झाल्याच्या नंतरच तिला असं कृत्य करता येईल, अशा पद्धतीची पण मागणी आम्ही सभागृहात करणार आहे. लव्ह जिहादच्या विरोधामधला कायदा सभागृहामध्ये येतोय, धर्मांतरणाच्या विरोधातला एक कायदा आपल्या इथं येतोय महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं काम चालू आहे. सरकार अत्यंत संवेदनशीलपणे या सगळ्या विषयाकडे बघताय. येणाऱ्या अधिवेशनात येईल किंवा पुढच्या येईल, पण एक चांगला मजबूत कायदा की परत धर्मांतरण करायचं कुणी नाव काढणार नाही. ग्रामीण पोलिसांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की तात्काळ आजच्या आज रात्रीमध्ये व्हिडिओ आलाय तर ती मुलगी कुठं आहे. लोकांच्या मध्ये आता प्रश्न तयार झाले, मुलगी ताब्यात आहे का, व्हिडिओ कुठून आला, कसा आला, त्याची सगळी उत्तरं पोलीस प्रशासनानं आम्हाला द्यावीत. मुलगी आमच्या ताब्यात आज रात्रीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आणून आमच्या घरपोच करावी ही पोलीस प्रशासनाला आमची मागणी आहे. नसेल तर उद्या शिवजयंती झाल्याच्या नंतर संग्राम भैयांनी सांगितल्याप्रमाणे परवा परत आम्ही इकडे येऊ. त्याच्या अगोदर पोलिसांनी काळजी करून आमचे हे सगळे जी तक्रार आहे त्याचं निवारण करावं आणि ही मुलगी आमच्या ताब्यात द्यावी. परत जर कोणी मस्ती केली याबाबत तर त्यांना डायरेक्ट झोडपून काढा. तुम्ही गप बसू नका. तुम्ही जर गप बसलं ना, हे तुम्ही आता सगळे म्हणता, आता या मला महाराज म्हणले आणखी 4 मुलींचं असं सुरू आहे. आई वडिलांना सांगितलं तर आमची मुलगी तशी नाही, आई वडील म्हणतायत. अरे हे सांगतात ते ऐका, सगळ्यालाच वाटतंय आमचं तसं नाही, आमचं पोरगं तसं नाही. आम्ही काय चुकीचं सांगत नाही ना. तुम्ही बघा, तुम्ही आम्हाला विश्वास ठेवू नका. फेसबुक चेक करा, मित्र कोण आहेत, चॅटिंग कोणाची सुरू आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती कोण आहे, हे सगळं बघा तुम्ही. त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत कॉलेजमध्ये, मित्र कोण आहेत, राहायला जिथं हॉटेल असतील तिथं कोण आहे, खानावळीमध्ये कोण आहे, कुठली खानावळ आहे, हे सगळं चेक करा. त्याशिवाय काय नाही, काही त्याचा उपयोग होत नाही. परत वेळ निघून गेली, मग हे आमचे कार्यकर्ते परत प्रयत्न करणं, बोलणं, पोलिसांना कामाला लावणं, त्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे अशी विनंती तुम्हा सर्वांना आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. महाराजांनी सांगितलंय कुणावरती अन्याय करू नका, पण अन्याय जर कुणी केला तर तो सहन करू नका.
आणि आपण अन्याय अजिबात सहन करायचा नाही. आपणही कुणावरती अन्याय करायचा नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. त्यांच्या घरच्या लोकांना मी आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन, सरकार आणि आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. जिथं कुठं अडचण येईल तिथं तुम्ही आम्हाला आवाज द्या. आम्ही हजारोच्या संख्येनं तुमच्या बाजूला येऊन उभं राहू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.